गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण 3 कंपन्यांबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत. त्यामधली पहिली कंपनी म्हणजे गॉडफ्रे फिलिप्स. तर ही कंपनी सिगारेट किंवा टोबॅकोच्या क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे. तर हा शेअर 8,480 पासून करेक्ट होत सध्या तो 5,708 वरती आहे. तर याचा 52 वीक लो हा 2,840 आहे. याचा पी रेशो हा 29 वर आहे आणि याच्या सेक्टरचा पी हा 32 आहे. याचं मार्केट कॅप आहे 29,679 कोटी. तर मागचे जे काही क्वार्टरली रिझल्ट लागले यामध्ये त्याने चांगली क्वार्टरली ग्रोथ दाखवलेली आहे आणि 5 वर्षाचा ॲव्हरेज ROE हा 18% आहे. त्यानंतर दुसरी कंपनी म्हणजे आर्कियन केमिकल. ही केमिकल सेक्टरमध्ये कार्य करणारी कंपनी आहे. तर हा शेअर 832 पासून करेक्ट होत आता सध्या तो 571 या प्राईसवरती आहे. याचा 52 वीक लो हा 408 आहे. याचा पी रेशो 37 आहे आणि याच्या सेक्टरचा पी हा 42 आहे. याचं मार्केट कॅप 7,058 कोटी आहे. तर याच्या नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसून आलेली आहे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि प्रॉफिट मार्जिनमध्ये सुद्धा ग्रोथ दिसून आलेली आहे क्वार्टर ऑन क्वार्टर. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे FII आणि DII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांनी याच्यामध्ये मागच्या क्वार्टरमध्ये यांची जी होल्डिंग आहे ती वाढवलेली आहे. म्हणजे DIIने 21.83 वरून 22.68 त्यांची होल्डिंग केलेली आहे आणि FIIने 10.17% पासून ते 10.65% पर्यंत त्यांची होल्डिंग इन्क्रीज केलेली आहे. त्यानंतरचा स्टॉक म्हणजे बिकाजी फूड. हा कन्झ्युमर फूड सेक्टरमधली ही कंपनी आहे. तर हा शेअर 1,007 पर्यंत गेला होता आणि तेथून करेक्ट होत आज तो 672 या प्राईसला आहे. तर या कंपनीचा पी रेशो हा 60 आहे आणि मार्केट कॅप हे 16,859 आहे. तर या कंपनीमध्ये आपल्याला हाय EPS ग्रोथ दिसून आलेली आहे. याचा सेल्स ग्रोथचा 3 वर्षाचा CAGR जर आपण पाहिला तर तो 20.59% आहे आणि प्रॉफिट ग्रोथचा 3 वर्षाचा CAGR जर पाहिला आपण तर तो 44.31% आहे आणि याचा ROE जर 3 वर्षाचा पाहिला तर तो 17.25% आहे. म्हणजे आणि याचा ROE वाढतो आहे. म्हणजेच जो शेअर होल्डरचा फंड आहे तो जो काही वापरला जातो कंपनीकडून त्याची इफिशियन्सी वाढलेली आहे. तर आज आपण या 3 कंपन्यांचं फंडामेंटल ॲनालिसिस केलेलं आहे. मात्र यामध्ये कुठेही बाय सेलचं रेकमेंडेशन नाही आहे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही तुमची स्वतःची रिस्क आणि स्वतःची जबाबदारी आणि तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच घ्यायचा आहे. थँक्यू.